नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण हागरी पानंद धाराशूर मर्दानी कमानीपासून नवीन भारत विद्यालय शाळेकडे जाणारा जो रस्ता आहे, या रस्त्यावर आम्ही किमान 2 ते 3 वेळेस या बातम्या दाखवलेल्या आहेत। बातम्या दाखवल्यामुळे या रोडवर मुरुम आणून टाकला, पण मुरुम टाकला तो असा की मोठमोठे दगड आणून टाकलेले आहेत आणि हे दगड टाकल्यावर हा मुरुम चोपून घेतला नाही किंवा एखाद्या वाहनाने किंवा मला वाटते ते बुलडोजर, या बुलडोजरनं ते मुरुम चोपून घेतला नाही आणि यामुळे हा रोड फक्त मुरुम टाकलेला खड्डे झालेत, खड्डे। एकाही वाहन चालकाला या रोडवरून चांगलं चालता येत नाही। या रोडवर 2-3 महिला कुटीवर पडल्या सुद्धा आहेत, वाहन नीट चालत नाही आणि यामुळे हा रोड एकदम खराब झालेला आहे। या रोडकड कसल्याही पद्धतीचं नगरपालिकेचं लक्ष नाही आणि यामुळेच या रोडची अशी दुरावस्था झालेली आहे। या रोडकड आपण बघितलं तर येता जाता कशी परिस्थिती आहे बघा। हे माणसं कसे येतात कसे जातात। एक मिनिट कसं आहे रस्ता, कसा आहे? अतिशय खराब परिस्थिती आहे रस्त्याची। काय म्हणाल नगरपालिकेला, काय म्हणाल? नगरपालिकेने या संदर्भामध्ये लक्ष घालावं, रस्ता व्यवस्थित करावा ही आमच्या नागरिकांतर्फे विनंती आहे। 7 कोटी रुपये साहेब आपल्या करटॅक्सचे नगरपालिकेकडे गोळा झालेले आहेत, जमा झालेले आहेत, पण त्या करटॅक्सच्या माध्यमातून समाजाची जी सेवा करायची आहे ते मूलभूत अधिकारामध्ये कसल्याही पद्धतीची सोयी सवलती नगरपालिका देत नाही। काय म्हणाल तुम्ही याबाबत? सगळेजण जाऊन नगरपालिकेला जॉब विचारायला पाहिजे। सगळ्यांना काय सर, तुम्ही शाळेवर येता, काय नेमकं आहे तुमच्या शाळेचं? तुम्ही भारत विद्यालयाचे आहात। काय म्हणणार? 7 वर्ष झालं आम्ही ह्या रस्त्याने जातो। गुडघे इतकं पाणी असतं, खड्डे असतात, गाडी चालत नाही, काय नाही, लहान मुलं पडतात। आमच्यातल्या 2 मॅडम पडलेले आहेत, त्यांच्या पायाला पण दुखापत झाली। बर तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं। तुमच्या भारत विद्यालयाने किती पत्र दिलेत नगरपालिकेला? आतापर्यंत 100 पत्र दिले असतील आम्ही, पण त्याच्यावर काही इलाज झालेला नाही। काय म्हणाल मग नगरपालिकेला तुम्ही ह्या विषयावर? त्या आमचा लवकरात लवकर रस्ता करून द्यावा। बर ही परिस्थिती आहे। काय रे वा, तुम्ही इथंच राहता का? इथंच राहता का? कसं आहे, काय बनवड आहे? अरे सांग ना बाबा, इथं राहतोस तर काय? रोड नाही, लेकर शाळा नाही, ते जाते 3ला चलायला येत नाही, सकाळी पाऊस 3 झाला तर लय चिखल होत आहे, पाऊस झाला गाड्या फसते तिथं। बर काय हो, गाडी कशी आहे, कसं आहे रोड? काय नगरपालिका एकदम बेशिस्त आहे। बघा आता ही लोंढे साहेब, कमीत कमी 3 महिने झाले पावसाळा चालू होऊन, बघा ही जनावर बिनवर त्यांना किती अर्ज वगैरे तक्रार देऊन काहीच नाही, इकडे लक्ष देत नाही। इथं उद्योग करणाऱ्या काय समजा उद्योग आहे, शाळा आहे, इथं भारत विद्यालय एवढा मोठा जुना शाळा आहे, लेकरं जातात लहान समजा शाळेला, त्यांची दुनियाची तारांबळ उडती। या वार्डातला नगरसेवक कोण आहे हो? या वार्डातला नगरसेवक रवी वाघमारे, अभय इंगळे आणि भाजपाचा अभय इंगळे। भाजपचे नगरसेवक असताना सुद्धा दुर्लक्ष इकडे समजा। बर बघा, हे जनतेचं मत आहे। सर हो, एक मिनट कैसा है रोड कैसा है? रोड तो बहुत खराब है। क्या कहना है उसके बारे में? क्या ये जल्दी से जल्दी इसका काम जल्दी से जल्दी होना चाहिए। अब नगर पालिका का नगर सेवक कौन है यहाँ पे? नगर सेवक रवि वाघमारे कोई तो भी है, अभय इंगले। क्या बोलते हो? नहीं, उनको तो अभी तो मिले तो नहीं अभी कोण। बघा, हे नगरसेवक इथं भारताच्या पंतप्रधानाच्या पक्षाचे आहेत, बीजेपीचे आहेत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचे नगरसेवक आहेत अभय इंगळे आणि रवी वाघमारे हे शिवसेनेचे आहेत। रवी वाघमारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि अभय इंगळे जे आहेत ते भाजपाचे आहेत। पण 5 वर्षात या दोन्ही नगरसेवकाने या रोडकड कसल्याही पद्धतीचं लक्ष दिलेलं नाही। आता प्रशासन आहे असं ते सांगतात, पण 5 वर्ष काही प्रशासन नव्हतं। ते काय कारण सांगू शकत नाहीत, कारण त्यांनी या कामात कामचुकारपणा केलाय आणि त्याचा आधार घेऊन आता नगरपालिका या कामाकडे कामचुकारपणा करते।
याचाच अर्थ असा आहे की शहराकडे दुर्लक्ष करणारी नगरपालिका धाराशिवची आहे आणि म्हणूनच धाराशिवची अवस्था अशा पद्धतीची आहे. कालच मागच्या 2 दिवसामध्ये बातमी वाचली की नगरपालिकेकडे 7 कोटी रुपये कर टॅक्सच्या माध्यमातून जमा झाले, पण 7 कोटी रुपयाचं कसलंही शहर विकासासाठी काम झालेलं नाही, मूलभूत लोकांच्या गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. हे नगरपालिका कामचुकार नगरपालिका आहे. तर बघूया हे नगरपालिका जनतेच्या सेवेमध्ये येणाऱ्या काळामध्ये उतरेल का ते पाहूया. येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.